नमस्कार. विठ्ठल कांगणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहा, लवकरच एक जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते आणि जाहिरात आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती. आपण पाहिलं असेल अलीकडंच पोर्टल मार्फत म्हणजे टेट मार्फत ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली होती टेट, त्या विद्यार्थ्यांची जवळपास 31,000 शिक्षकांची आता भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. राज्यात 31,000 पदांची अशी मोठी मेगा भरती शिक्षक कर्मचाऱ्यांची म्हणजे शिक्षक असतील यांची भरती होते. पहिली म्हणजे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक अशी दोन्ही पण भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्यानंतर जी अनेक वर्षापासून भरती प्रक्रिया थांबलेली होती, जिच्यावरती स्थगिती होती, जवळजवळ 20 वर्षापासून ही भरती प्रक्रिया झाली नव्हती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती. आता लक्षात घ्यायचं, शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे काय, तर शाळेमध्ये आपला शिक्षक सोडून जे कोणते कर्मचारी असतात त्यांची ही भरती. मग कुठले कुठले असतात, त्याच्यासाठी पात्रता काय असते, ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, त्याबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत. शिक्षकेतर भरती पदभरती 2026 एक शासन निर्णय जारी झालाय, तो 11 ऑगस्ट 2026ला. ह्या शासन निर्णयानुसार काय करण्यात आलं, तर जी स्थगिती होती या पदावरती घातलेली आणि विशेष म्हणजे त्याच्या पात्रतेचा जो निकष होता त्या निकषामध्ये बदल करून नव्यानं ही भरती प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026चा जो शासन निर्णय आहे ह्याच्यानुसार स्थगिती उठलेली आणि ही भरती प्रक्रियेला त्या ठिकाणी शासन स्तरावरून मान्यता देण्यात आली. मग शासन स्तरावरून मान्यता देण्यात आली तर याच्यानंतर काय होऊ शकतं, तर तो आकृतिबंध तयार केला जाईल. रिक्त जागा कुठं आहेत, माध्यमिक, प्राथमिक, त्याच्यानंतर जे लॅब असिस्टंट वगैरे पद आहेत. विषय काय होता पहा, तर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्ण अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यातील मजूरवाढीच्या खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. शिक्षकेतर कर्मचारी सरळ सेवेने भरण्यास शासनाची मंजुरी. ही जी भरती प्रक्रिया आहे, आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर अशा प्रकारची भरती कधीही झाली नव्हती, म्हणजे सरळ सेवेनं पद भरल्यात गेले नव्हते. मात्र पहिल्यांदाच ही भरती प्रक्रिया जी आहे ती सरळ सेवेने घेतली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण जर पहिला आपली जी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. का असणार आहे म्हणून तो लक्षात घ्या. जवळजवळ 30,000 पद हे काय आहेत, रिक्त आहेत. 30,000 पद हे शासन याचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त आहेत. मात्र शासनानं काय केलं, हे पूर्णच्या पूर्ण पद न भरता याच्या 80% पदे भरण्यास 80% पदे भरण्यास काय दिली, मान्यता दिली. मग 80% जर पदं भरायला दिली असतील तर जवळजवळ 24,000 पदांची ही जाहिरात आहे. मग 24,000 पदांची ही जाहिरात असणार आहे. ह्याच्यात कुठले किती पदं असू शकतात याचं आपण सुद्धा समोर बघणार आहोत. पहा, ही मान्यता सर्वसाधारण शाळांनाही लागू आहे. भरतीस मान्यता दिलेली प्रमुख पदं कोणती कोणती आहेत, तर याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक हे पद आहे, अर्धवेळ उपग्रंथपाल आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही 3 पद आहेत. ह्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, परीक्षा काय असणार आहे, ह्याचं कुठलंही डिक्लेअर झालेलं नाही. ओके, परीक्षा कशा प्रकारे होणार आहे, निवड प्रक्रिया कशी असेल ह्याच्या बाबतीत आणखीन स्पष्टता नाही. संदर्भातील दिनांक 4/4/2025चा शासन निर्णय आणि 28/5/2025 रोजीचे शिक्षण संचालनालयाचे पत्र अभिन्न मानण्यात आले आहे. हा निर्णय शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून जारी करण्यात आलेला आहे. हा जो आपण म्हणलो 11 ऑगस्टचा शासन निर्णय, तो शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, लागू क्षेत्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील मान्यता प्राप्त अनुदानित शाळा. तर लक्षात घ्या, याच्या अगोदर आपण पाहिलं असेल प्रत्येक मीडियावरती म्हणजे डिजिटल मीडिया असेल किंवा प्रिंटेड मीडिया असेल म्हणजे पेपर असेल, टीव्ही असेल, आपण सगळीकडे ही बातमी पाहिली असेल की शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेला येणार वेग. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती प्रक्रिया अखेरमार्गी, ह्या आत्ताची बातमी. ह्याच्या अगोदर जर तुम्ही बातम्या पाहिल्या तर भरती कधी निघणार, किती दिवसापासून, अनेक दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित होता. अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा विधानसभा, विधान परिषद मध्ये उपस्थित सुद्धा केला आणि अखेर हा मुहूर्त निघाला आहे आणि लवकरच ही पदभरती चालू होईल. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी असणार आहे, कारण की जवळपास 23-24,000 जागांची ही जाहिरात असणार आहे. याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला जी कनिष्ठ लिपिकाची पदं आहेत ती 17,695 एवढी पदं आहेत. कनिष्ठ लिपिक 17,695.
वरिष्ठ लिपिक 4912, मुख्य लिपिक 923, त्याच्यानंतर ग्रंथपालाची 2118. तुम्हाला इथं ग्रंथपाल आपण जर पाहिलं असेल जी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जात असते, तर ग्रंथपाल हे जर पद असेल तर त्या पदासाठी तुम्हाला कोणता कोर्स लागतो हे तुम्हाला डिटेल आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत. कनिष्ठ लिपिकासाठी काय क्रायटेरिया आहे, कुठली कुठली पात्रता आहे, त्याच्यानंतर मुख्य लिपिक हा प्रमोशन होत असतो, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं आहे प्रयोगशाळा सहाय्यक 9वी ते 10वीचे 4685 एवढे पद निर्माण होणार. सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक याचे 2040 पदे यातून निर्माण केली जाणार आहेत. अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया असणार आहे. असे जवळजवळ त्या ठिकाणी आपण काय म्हटलो 30,000 पद आहेत. मात्र 30,000 पदांची भरती प्रक्रिया होणार नसून त्यापैकी 80% पद ही भरली जाणार आहेत. असा शासनानं निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. लवकरच याबाबत स्पष्ट त्या ठिकाणी जाहिरात येईल. त्याच्याबद्दल जे क्रायटेरिया आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला कुठल्या पदासाठी काय पात्रता आहे हे सुद्धा सध्याच्याला दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला जर लॅब असिस्टंट म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक व्हायचं असेल तर मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून म्हणजे 12वी तुम्ही फक्त पास पाहिजेत. मात्र तुम्ही विज्ञान शाखेतून 12वी पास असले पाहिजे. ही काय आहे त्याच्यासाठी पात्रता असणार आहे. जर तुम्हाला शिपाई व्हायचं असेल तर तुम्ही कुठल्याही काय म्हणलो मी कुठल्याही मंडळातून फक्त 12वी उत्तीर्ण असले पाहिजे, बाकी काहीच लागत नाही तुम्हाला. त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिक व्हायचं असेल तर तुमच्याकडे कोणत्याही विद्यापीठाची काय पाहिजे पदवी पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे काय पाहिजे लिपिक म्हणल्यावर काय आलं टायपिंग आलं कम्प्युटर आलं. ह्या गोष्टी आपल्याला काय पाहिजेत या ठिकाणी ह्या पात्रता आहेत. हे बघा 80% पदे हे सरळ सेवेने भरती घेतल्या जाणार. आणखीन एक ह्याच्यामध्ये काय केलं आता शासनानं जी अनुकंपावरली पदं आहेत ती सुद्धा काय केली जाणार भरल्या जात आहेत. अनुकंपावरली जी पदं आहेत ती सुद्धा भरतीला मान्यता त्या ठिकाणी शासनानं दिलेली आहे. त्यामुळं लवकरच त्या ठिकाणी याची जाहिरात येऊ शकते. जे विद्यार्थी तयारी करत असतील किंवा करायची असेल त्यांनी काय करायचं पहिले VK क्लास हे ॲप डाउनलोड करायचं. हे ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर VK क्लास ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला तर याच्यावरती असणारी इतर सरळ सेवा ही काय करायची तुम्हाला बॅच घ्यायची. ह्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी विषय, त्याच्यानंतर इंग्रजी, त्याच्यानंतर GK आणि गणित बुद्धिमत्ता हा अशा प्रकारचा आपल्याला सिलेबस त्या ठिकाणी सरळ सेवा भरतीला येऊ शकतो. हा सिलेबस त्या ठिकाणी आपल्याला असणार आहे. त्यामुळं आपण काय करायचं तर आपल्याला त्या ठिकाणी VK क्लास ॲप डाउनलोड करायचे. त्याच्यामध्ये इतर सरळ सेवा हा जो कोर्स आहे म्हणजे सरळ सेवा सर्वसमावेशक कुठल्याही प्रकारची सरळ सेवा भरती असो कुठलंही पद असो त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा तो कोर्स आहे. आणि जर काही अडचण वाटली तर 70 20 12 54 40 याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉल करून त्याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. थांबूयात. धन्यवाद.